नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला NSEचा मेजर इंडेक्स आहे निफ्टी 50, BSEचा मेजर इंडेक्स आहे BSE सेन्सेक्स. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदेशी इंडेक्स म्हणजे MSCI इंडेक्सबद्दल बोलणार आहोत. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की विदेशी इंडेक्स MSCI मध्ये आपल्या भारताच्या कोणत्या कंपन्या कोणत्या इंडेक्समध्ये ॲड होणार आहे, आपल्या कोणत्या इंडियन कंपनीचे वेटेज कमी होणार आहे, आणि हे पण बघणार आहोत की कोणत्या भारतीय कंपन्याचे वेटेज वाढणार आहे कोणत्या इंडेक्समध्ये. ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा एक विदेशी इंडेक्स आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या इंडियन कंपन्या या इंडेक्समध्ये ॲड होईल त्या कंपन्यासाठी एक हा पॉझिटिव्ह अपडेट होईल, आणि ज्या कंपन्या या इंडेक्समधून बाहेर होईल त्या कंपन्यासाठी हा एक नेगेटिव्ह पॉईंट होईल. आणि मित्रांनो, हा जो अपडेट आहे हा आजच म्हणजे 8 ऑगस्ट 2025ला हे अनाऊन्समेंट झालेले आहे. आणि मित्रांनो, हे अनाऊन्समेंट लागू होणार आहे 26 ऑगस्ट 2025 पासून. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, MSCI ग्लोबल स्टँडर्ड इंडेक्सच्या पार्ट असलेल्या MSCI इंडिया इंडेक्समध्ये विशाल मेगा मार्ट लिमिटेड, स्विगी लिमिटेड, वारी एनर्जीज इंडिया लिमिटेड आणि हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड या 4 कंपन्या ॲड होणार आहे. आणि यामधून सोना BLW प्रिसिशन फॉर्गिन्स लिमिटेड आणि थर्मॅक्स लिमिटेड या 2 कंपन्या बाहेर होणार आहे. आणि मित्रांनो, या चेंजेसमुळे विशाल मेगा मार्ट लिमिटेडमध्ये $258 मिलियन, हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडमध्ये $230 मिलियन, स्विगी लिमिटेडमध्ये $289 मिलियन, तसेच वारी एनर्जीजमध्ये $233 मिलियन इनफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच सोना BLW मध्ये $121 मिलियन आणि थर्मॅक्स लिमिटेडमध्ये $163 मिलियन आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, MSCIच्या स्टँडर्ड इंडेक्समध्ये CG पॉवरचे वेटेज वाढवण्यात येत आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की यामुळे CG पॉवरमध्ये आपल्याला $55 मिलियन इनफ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो, स्टँडर्ड इंडेक्समधून एशियन पेंट्स, इटर्नल ज्याचे नाव पहिले होते झोमॅटो, JSPL आणि हॅवेल्स इंडिया लिमिटेडची वेटेज कमी करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे अशी अपेक्षा आहे की एशियन पेंट्स लिमिटेडमधून $101 मिलियन, इटर्नलमधून $607 मिलियन, JSPL मधून $42 मिलियन आणि हॅवेल्स इंडिया लिमिटेडमधून $39 मिलियन आउटफ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, MSCI स्मॉल कॅप इंडेक्समध्ये टोटल 15 स्टॉक्स म्हणजे 15 कंपन्या ॲड करण्यात येत आहे. आणि मित्रांनो, या 15 कंपन्यांमध्ये बेल राईज इंडस्ट्रीज, ब्रेनबीज सोल्युशन्स, कॅप्री ग्लोबल, CSB बँक, इंडिया ग्लायकॉल्स, इन्व्हेंचरज, नॉलेज सोल्युशन्स, क्लाउड्स इंटरप्राइजेज, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, नेक्सस ट्रस्ट, प्रिव्ही स्पेशालिटी केमिकल्स, सोना BLW थर्मल लिमिटेड, ट्रान्सरेल लाइटिंग, यथार्थ हॉस्पिटल्स, झिन्का लॉजिस्टिक्स या 15 कंपन्यांचे नाव ॲड आहे. म्हणजे मित्रांनो, या ज्या 15 कंपन्या आहे ते MSCI स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, यामुळे अशी अपेक्षा आहे की थर्मॅक्स लिमिटेडमध्ये
30 मिलियन US$ आणि सोना BLW मध्ये $40 मिलियन इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच नेक्सस सिलेक्ट ट्रस्टमध्ये $25 मिलियन इन्फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि उरलेल्या कंपन्यांमध्ये आपल्याला $4 मिलियन ते $14 मिलियन इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, 6 स्टॉक म्हणजे 6 कंपन्या अशा आहे ज्या स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होणार आहे आणि या 6 कंपन्यामध्ये भारत डायनेमिक्स, इझी ट्रिप प्लॅनर्स, हिकल, जैन इरिगेशन, MSTC आणि प्रोटीन ई-गव टेक्नॉलॉजीज यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, यामुळे अशी अपेक्षा आहे की भारत डायनेमिक्स लिमिटेडमधून आपल्याला $31 मिलियन आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, उरलेल्या कंपन्यांमधून आपल्याला $2 मिलियन ते $5 मिलियन आउटफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, MSCI इंडेक्समध्ये 361 पेटीएम, JB केमिकल्स, केन्स आणि ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्याचे सुद्धा वेटेज वाढणार आहे. तसेच फर्स्ट सोर्स सोल्युशन्स, CESC, J&K बँक, आदित्य बिर्ला फॅशन अँड हॅपी फॉर्गिन्स या कंपन्याचे वेटेज रिड्यूस म्हणजे कमी होणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण MSCIचा डोमेस्टिक इंडेक्स बघितला तर त्यात स्विगी, विशाल मेगामार्ट आणि वारी एनर्जीज या 3 कंपन्या ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, इथे पॉझिटिव्ह अपडेट म्हणजे या इंडेक्समधून आपल्या भारताची एकही कंपनी बाहेर होणार नाही. तसेच मित्रांनो, MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये 11 कंपन्या ॲड होणार आहे, ज्यामध्ये बेलराईज इंडस्ट्रीज, कॅप्री ग्लोबल कॅपिटल, इंडिया ग्लायकॉल्स, इन्व्हेंचरज नॉलेज, लॉइड्स एंटरप्राइजेज, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज, नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट, प्रिव्ही स्पेशलिटी केमिकल्स, ट्रान्सरेल लाइटिंग, यथार्थ हॉस्पिटल ट्रॉमा आणि झिन्का हॉस्पिटल्स या 11 कंपन्याचे नाव ॲड आहे. आणि मित्रांनो, डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समधून 5 कंपन्या बाहेर होणार आहे, ज्यामध्ये इझी ट्रिप प्लॅनर्स, हिकल, जैन इरिगेशन सिस्टम्स, MSTC आणि प्रोटीन ई-गव टेक यांचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो, मी एकदा परत रिपीट करत आहे की ही अनाउन्समेंट आज म्हणजे 8 ऑगस्ट 2025ला झालेली आहे आणि हे लागू होणार आहे 26 ऑगस्ट 2025 या तारखेपासून. मार्केट बंद झाल्यानंतर 26 ऑगस्ट 2025ला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.